तर जय शिवराय मित्रांनो. तर मी थांबलो आहे चिक्क बागेवाडीमध्ये आणि आज चाललो आहे मित्रांनी मी सोगल सोमनाथ मंदिरला, कारण आज सोमवार आहे. तरी आजची राईड तर सोगलला होणार आमची. पाऊस तर थोडा कमी आहे आणि आमचा मित्र फुल पॅकअपमध्ये हेल्मेट घालून. तर चला राईडमध्ये भेटू. सोगल तर बेळगावपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावरच आहे, बैलहोंगल साईडला. आता तर आम्हाला जवळ लागणार ते बैलहोंगलच, कारण मी बागेवाडी तर क्रॉस करून आलो आहे. NH4वरती काय गोप्रो लावला नव्हता, कारण पाऊस आहे ना, त्यामुळे ट्रकेचं जे पाणी घाण उडतं आहे त्यासाठीच मी गोप्रो अगोदर माउंट केला नव्हता. पाऊस नाही आहे, मस्त वाटतं आहे, वातावरण एकदम थंडगार आहे आणि रस्ता पण एकदम क्लीन. आणि हल्ली काय झालं आहे की कामाचा लोड आहे खूप, त्यामुळे बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. काल संडे होता तरी पण कामावरतीच गेलेलो पूर्ण दिवस. ह्या रूटला तर राईड करण्यासाठी फर्स्टच टाईम असेल माझी, कारण अगोदर आम्ही यल्लामा साईडला जात होतो त्यावेळी एवढंच गेलेलो. जवळपास झाले असतील 10 वर्ष तरी. रोड तर एक नंबर आहे, मस्त. गाडी थोडी सुद्धा असं व्हायब्रेशन होत नाही आहे. ड्राईव्ह करायला पण मस्त वाटतं आहे. त्यातमध्ये रोडच्या दोन्ही बाजूला पण हिरवगार वातावरण, अप्रतिम असा सीन आहे. थार वेळेचा बापाचा रस्ता आहे सारखं मारत आहे देखो मधनच. लास्ट टाइम जसं मी वारीला गेलेलो माऊलींच्या पायवारीला एक दिवस, तसे ह्या वर्षी पण जायचा प्लॅन आहे. मामा तरी आमचे गेले, मला पण बोललेले येतो का, पण त्यावेळी मला काही जमलं नव्हतं. पण या संडे तरी ट्राय करू जायचं, कारण मला जायचं तरी इच्छा खूप आहे. बैलहोंगलमध्ये तर आम्ही एंटर करतच आहे. जे समोरचं तुम्हाला गाव दिसतं आहे ते बैलहोंगलच आहे. मग तिथून थोडा रस्ता बघावा लागणार, कारण मला आता आठवण येत नाही आहे की कुठून जायचं, कारण खूप वर्ष झाली. मॅप तरी पाहावं लागणारच आम्हाला थांबून. आता भावांनो, ह्या साईडला जरी आलो ना तरी ही कमान दिसते ना, अशा खूप कमानी तुम्हाला भेटतील, जे प्रत्येक गावात एक ना एक असतेच मंदिरची. आणि त्याच्यावर मस्तच असं पेंटचं काम केलेलं आहे. सोगल तर बेळगावपासून 60 किलोमीटर होतं, पण तरीसुद्धा मला यायला जमत नव्हतं. प्लॅन केला की काय ना काय करून कॅन्सलच होत होता. तर आज निश्चितच करून आलोय.
भावांनो आमच्यासोबत थोडी गंमत जशी झाली की मॅपमध्ये सोगल मंदिर दुसरंच दाखवलं आणि त्या मॅपला फॉलो करत आम्ही आलो, पण जवळपास आम्हाला 25 किलोमीटरचा राऊंड पडला अक्षरशः. मला डाऊट येत होताच एवढं लांब तरी नाही, पण मॅपमध्ये दाखवायला म्हणून मी राईड करतच चाललो. तर मित्रांनो 35 किलोमीटरचा राऊंड मारून फायनली सोगलमध्ये पोचलो आहे. तर फॉल्स तर पडत नाही आहे, तर आम्ही चालत चाललो आहे वरती. थोडा हलका फुलका पाऊस तर चालू झाला आहे, तर मगासपासून तरी काय नव्हता. तर मूर्ति पहा भगवान शंकर की. भोले बाबा आपकी कृपा बरसाए रखना हम पर. आणि तिकडं डॅम दिसतोय. इथून आज जायचं ना. हे बाई लहानपणी काय तर म्हणत होते बा इथून आत पार करायचं म्हणून. त्या गुफा आहे, गुफाने आर पार आहे. तर भावानो दर्शन घेऊन मी आलो आहे बाहेर. तर इथं हा फॉल्स होता, तो आता बंद आहे कारण पाऊस तर इकडे कमीच असतो. थोडे दिवसांनी 2-3 महिन्याने पडू शकेल. आणि हा आहे मंदिरच्या बाजूचा परिसर. थोडा वेळ थांबून नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघेनच, कारण नाश्ता तर केलाच नव्हता. सकाळी जवळपास 9 वाजता निघालेलो घरातून. आणि तुम्हाला तर सांगितलंच की आपला राऊंड पडला 35 किलोमीटरचा. तर बघू इथं हॉटेल वगैरे काय मिळतं का, त्यानंतर मग आराम निवांत घराकडेच चालणार. तर पाहून घ्या तुम्ही. मित्रांनो खूप वर्षांनी आल्यामुळे मला खूप काही चेंज वाटलं, कारण हे पूर्ण असं जंगलसारखं वाटत होतं जेव्हा आम्ही येत होतो. आता पूर्ण झाडे अशी कापून काढलेत आणि बहुतेक रस्ता जरा मोठा करत असेल, कारण तिथं ब्रिज पण बांधलेला आहे पूर्ण. आणि फॉल्स तर नाही आहे. आम्हाला वाटलं की फॉल्स बघायला भेटेल, पण तुम्ही पाहू शकता की फॉल्स तर नाही पडत. जो पडाला आहे तो छोटासाच आहे, दिसत पण नाही आहे इतका छोटा. वरती पण मंदिरच्या भोवती खूप काही चेंज केलेत, पूर्ण असं गिरनाईट फरची. आणि मंदिरच्या वरती म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी, म्हणजे भाविकांना पावसामध्ये त्रास न होण्यासाठी जे हे केलेत पत्राती घालून,
मस्त वाटलं आणि शांत वाटायला इथं वातावरण. आणि हे बघा डोंगर कडा कसं वाटतोय एकदम. आणि त्याच्याच खालती शॉप जे बसलेत ना, थोडं रिक्सी वाटतंय कारण थोडा जरी दगड कोसळला की नाही डोंगरच्या चेपून जाईल खालचं शॉप. तर चला मग आम्ही निघत आहे बेळगाव साईडला.